ही आहे आमची परसबाग। या परसबागेत आम्ही वेगवेगळे झाडं लावलेले आहेत। हे मिरच्याचे झाडं, अजून ते झाडांना मिरच्या यायला वेळ। आणि हे आहे आंब्याचं झाड। आंब्याच्या झाडाला अजून वेळ आहे आंबे यायला, 2च महिने झाले लावून। हे असे आंब्याचे झाडं, मिरच्यांचे झाडं, आंब्याचे झाडं। ही जागा तशी पडीक होती, पण ह्या जागेचा काहीतरी यूज व्हावं म्हणून ही नवीन आयडिया केलेली आहे। ही वेगवेगळे रोपं बाजारातून भाजीपाला आणण्यापेक्षा घरच्याच ह्या जागेचा उपयोग कसा होईल असं ठरवून हे डोकं लावून हे बघा, हे किती मस्त झेंडूचं झाड, हे परत मिरच्यांचं झाड, हे गवती चहाचं झाड, हे मिरच्यांचं झाड, परत हे सीताफळाचं झाड आहे। हे तर भरपूर वर्षांपासून आहे, आम्ही लहान असल्यापासूनच आहे। हे भोपळ्याचं झाड, परत इथं कारल्याचा वेल आहे, परत इथं परत गवती चहा आहे। मिरच्यांची भरपूर झाड आहे, जेणेकरून पूर्ण म्हणजे मिरच्यांची बाजारातून विकत आणायची गरज नाही राहणार। आंब्याचे भरपूर झाड आहे, ते चांगले झाले पाहिजे फक्त आता। हे चिंच, हे आहे चिक्कूचं झाड, हे आंब्याचं झाड, हे आहे आंब्याचं झाड। हा वेल कदाचित घोसाळ्याचा वेल आहे, मला पण नाही माहिती। हे आहे वांग्याचे झाडं, आमचे घरचेच वांगे आहे, गावठी वांगे आहे, एकदम मस्त, एकदम क्वालिटीचे वांगे। आणि असे झाडं आमच्या घरी घरच्या पुरते भरपूर वांगे निघते आम्हाला आमच्या पुरते। हे 2 झाडं, परत आंब्याचे झाड आहे, परत आता हे घोसाळ्याचा एवढा मोठा वेल आहे, घोसाळे दोडक्याचा, हे एवढे मोठे वेल आहे। आमच्या पूर्ण घराचं याच्यात होतं, पूर्ण गरजा पूर्ण होत्या। मग एवढ्या ह्या जागेचा आम्हाला तसा काही उपयोग झाला नसता, पण अशी परसबाग करून आम्हाला याचा उपयोग झाला आहे। आणि हे आमचं घर, ही आमची आजी